नुसतं देव केल्यानं होणार नाही, देगाहालीनं पंजावर केल्यानं होईल का? नाही, त्याच्यासाठी काम कष्ट करणे आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या घरी एक एकर शेती आहे बांधवांनो. शेतकरी माणूस, पण काय करू? तमाशाचा छंद लागला आणि 15 दिवस झाले मी तमाशावरती आहो. पत्नीला सांगून ठेवलं होतं की आपल्या घरामध्ये वांगे भेंडे आणून ठेवलेले आहेत, ते माल तू भंडाऱ्याच्या बाजारामध्ये घेऊन जाशील. पण 15 दिवस झाले साहेब, पत्नीला फोन लागत नाही. 3 दिवसाचा जमाना झाला, पत्नीसोबत बोललो नाही. होऊ शकते घरी गेल्याशिवाय आचार विचार मिळणार नाही. पत्नी वाणाची आहे, गुणाची आहे, प्रेमाची आहे. हो मध्ये शब्द दिला तर ती पत्नी केल्याशिवाय राहत नाही. अशी माझी पत्नी गुणाची आहे. पण काय करू? फोन लागत नाही. घराकडे गेलं पाहिजे आणि पत्नीशी विचार केला पाहिजे. 15 दिवस झाले, माल तोडून ठेवला होता शेतीमधला, तो विकला नाही. विकला काय झालं काय नाही, पण घरी जाणं मला आवश्यक आहे. आणि म्हणून घराकडे जातो आणि पत्नीचे विचार घेतो. शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या, अहो शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या आवाज शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या आवड गोविंदाची मान महान, आवड गोविंदाची मान. बाप्पा महिमा 200 दोन्ही दरवाजे लावून नुसते कोटी गेली असं म्हणतो. शिला हे शिला बाप्पा होऊ शकते, बरोबर आहे. आता घरी राहत नाही, पत्नी माझी घरी एकटीच असते. काम केले असत आणि घरात जाऊन आपली टीव्ही लावली असेल आणि झोपली असेल, बरं काही हरकत नाही. दरवाजा खुला नाही पण आवाज येऊन पाहतो. होऊ शकते संडासकी लागली असेल, 4 बायाकडे गेली असेल, कारण एकटी राहते बिचारी, कर्मात नाही तिला. पण नाही, प्रेमाने आवाज दिला पाहिजे, तेव्हाच पत्नी आल्याशिवाय राहणार. बरोबर आहे भाऊ, का सांगू? जेव्हा हे 12 महिने लागला ना, हा 25वा वर्ष, तेव्हापासून अजिबात ऐकत नाही. कारण 1500 भेटते भाऊ, आता कशी ऐकत नाही. होऊ शकते टीव्ही लावून असेल, देवा धर्माचे गाणे पाहत असेल. होऊ शकते टीव्ही पाहण्यात मग्न असेल. नाही, पुन्हा आवाज दिलाच पाहिजे. माझी पत्नी आल्याशिवाय राहणार काही करावं काही पाशी ना. एकदा नंतर 2दा आवाज दिलं, त्याचं हाकेला ताव दिलं नाही. त्याला घराची सर्व कामं झाली, देवपूजन करते आणि नंतर त्याचा
हाकायला टाव देते अवधरीला पंढरीचा पंढरीचा चोर चला एकदा म्हणता दोनदा आवाज दिला त्यांना पण हाकायला टाव दिलं पाहिजे कारभारीला का म्हणता प्रेमचे बाबा शाभमा किती मूर्ख माणूस गा किती बळा माणूस मी माझी पत्नी घरामध्ये पूजा पाठ करून राहिली आणि तिच्या माग शिला 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 काय झालं प्रेमचे बाबा बोला ना माय एवढे दिवस झाले लग्नाला टकमक टकमक का पाहता झालं तरी काय असं टकमक टकमक बघता माझ्याकडे हो काय झालं मला सांग काय सांगू तुम्हाला आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आपल्या लग्नाला झाले 10 ते 12 वर्ष झाले झाले ना? आपल्या लग्नाला 10 ते 12 वर्ष झाले झाले. पण मला सांग काय तुला आजवरी एखादे दिवस तरी नवीन लुगडं घातलं का? आवाज रोज घालते नवीन का जुनं घालते का रोज हे तुला इतकं वर्ष झाले आजवरी नवीन लुगडं घातलंच नाही आणि तुला आज नवीन लुगडं घातलं एक काम कर हे आताच्या आता सोड का सोडू आताच्या आता सोड तुला घातलंच का अहो तुम्ही हो मला एक सांगा हे लुगडं घालू नको तर तुमच्या धोतर कुठं घालून या गावामध्ये हिंदू का मला सांग काय हे नवीन लुगडं घालण्याचं कारण का अहो नवीन लुगडं घालण्याचं कारण सांगू तुम्हाला मी चालली माझ्या भावाच्या गायला मंडई पाहिला तू आपल्या भावाच्या गावी म्हणजे पाहायला चालली हो बोरगावला चालली कोणत्या गावले बोरगावला असं बोरगावला चालली हो तिथं माझा भाऊ राहायचे तो गोपाल भाऊ पाहुणे हा त्याच्या घरी चालली त्या बोरगाव मध्ये काय आहे हा तमाशा आहे बोरगावात तमाशा आहे हो रात्रीला कोणाचा बाई आणि माणसाचा बाईनं माणसाचा पण तिला नाव हो, असतं हो, सांगते सोनूबाई गायधाने आणि उमेशशाही तारणावाले यांचा दुय्यम तमाशा म्हणजे सोनूबाईची भावाला चालली गावाला चालली गंमत वर असं तरी म्हणा ना तू त्याची भावाला चालली हो त्याची पाय चालली गंमत तो तमाशा एकूण त्याच्या भावाला चालली हो चालली आणि मला सांग काय हा घरातला तमाशा कोण बाई म्हणतो कायचा घरातला तमाशा आहे कायचा तमाशा आहे घरातला मला सांग तुला काय झालं 15 दिवसाचा जमाना झाला मी घरी नाही नाही ना रोजचे तमाशे चालू आहे. आहे ना हो तुला 3 दिवस झाले फोन लावून अर्धा तास झाला मी घराच्या दरवाजामध्ये उभा आहे शिला शिला पण गिरातभर पाण्याले नाही विचार माय 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 म्हणे नवल झाला आणि मला सांग या घरामध्ये हे सडलेली काची वास येऊन राहिली वांगे भेदरेची येत असेल म्हणजे तुला तशीला तसेच ठेवलीस हो तसेच तसेच ठेवली म्हणजे तुला त्या विकायला नाही गेलीस नाही नेली मला एक सांगा नेहमी व्यवसाय तोच माझा व्यवसाय मला एक सांगा त्या भाजीपाला धंद्यापाल्या घरामध्ये कोणती उन्नती कोणती उन्नती मग मला सांगा त्या भाजीपाल्यापासून कोणतीच उन्नती नाही कोणती उन्नती आहे घरात मला सांगवा आजी तू आपल्या घरी गिट्टीला रेती खातेस का तुम्ही का खाता
आमच्या घेता का नाही घ्या भेदरे घेता की नाही घ्या म्हणजे बयाड आहेत का? नाही हे बयाड आहेत का काय सुरतीच आहे तो हा? त्या म्हणलो त्या आजीले म्हणलं हे बोरगावची नको मागून देऊ तर म्हणे उमेश शाहीर म्हणे नातू म्हणे अरे म्हणे चांगली माई नाती नाही म्हणे मागून घे म्हणे तिची बाबा हे पूजा हरी काय कोणा टिकली तो सारं सोड घे टोपलं घे माझ्या मित्र घरामध्ये सोडव नको का करू नको तयारी कर आणि बाजाराची वाट बघ. अरे कारभारी मला एक सांगा हे भाजीपाल्यानं टोपलं डोक्यावर घेणार नाही आणि त्या बोरगावच्या बाजारला विकायला नेणार नाही हे माझ्या लग्न आता माझ्या जीवनाचं सत्य आहे. का टुकूर टुकूर पाहिजे इकडे साऱ्या माझ्या जीवनाच्या गती लावला आणि तुम्हाला हासायला उडायला वा वा मस्त पोरगा नाती दिल्या का मध्ये नाही मागायचं म्हणलं पण मागून घ्या म्हणले शिला ओय तुला माहित आहे नाही ना आज या संसारासाठी नाना करायचे कष्ट करावं लागतं करा लागते आज 15 दिवस झाले माझ्या डोळ्याला झोप नाही विचारला परपंचाचा येतो का तेव्हा मी जरी बाहेर राहत असेल पण माझी बायको काय खात असेल याची तुला चिंता नाही 4 दिवसापासून घरात त्या मालाची वास येऊन राहिली ते माल येऊन राहिलं पण 2 पैशाची 4 पैसे तुला नाही केली. काय केली नाही जाणार नाही जाणार. नाही जात नाही काय बरे शिले ओ तुम्ही अरे म्हणा ते भाजीपाल्याचं टोपलं घेणार नाही आणि त्या बाजारला विकायला नेणार नाही अरे वा काय करावं हे बैतारी अरे मस्त जवानी गई मुझको पागल कर गई रे अहो बेकार होऊन जाईल पाय बरं सिले सोना नाही काढल्याशिवाय पिले खालची वरत चढत चालली बरं हे घे आणि लवकर बाजारात गेलं आता हिच्यावर 2 चढवलो का नाही तर तुम्ही उद्या का म्हणाल च्या भंत तारण्याच्या उमेश शाहिराला म्हणा ना बायकोला धडा मारून गेला मला बदनामी कोणाची होईल माई हिचं दिसून राहिलं का या काय करा बायाला एवढा 10 रुपयाचा कापुरा ना नीच्या समोर लावा नीचे दर्शन घ्या या काम कर तुला नवरा पाहिजे ना हे बॅग घे आपल्या भावाचा तुला नवरा पाहिजे जिंदगीला पाहिजे ना हे बॅग
सरा पुरा माझ्या घरामध्ये सळवली अहो रोस नका ग मारून दिला नमस्कार पाटील घरी आहेत का पाटील साहेब अहो नमस्कार पाटील रामराम पाटील जय भीम पाटील आता तुम्ही काय साल्या 2% मी चांगला करत होतो ना माझी बायकोनी मला साल्या तो ना खाऊ इकडे साल्या तू इकडे साल्या इकडे म्हणलं साल्या माया घरी येऊन
पहिलवान तुम्हाला बाईक भेटली कुस्ती केला ना बाईक भेटली का अरे कुस्ती नव्हतो खेळत होतो. हा काय होतं? का सांगू दादा काहून? तुला माहिती आहे माझ्या घरी शेती आहे हो आहे हो ना. मी कास्तकार माणूस बरोबर. माझ्या घरी वांगा पिकते भेंडी पिकते समार कांदा सर्व होते आणि तुला माहिती आहे मी गावोगावी बाजारावर जातो हो ना. 2 पैशाचे 4 पैसे करतो ना आपल्या बर्फांचा भाग बरोबर. दादा 15 दिवसाचा जमाना झाला रे मी घरी नाही हो ना. बरोबर. 15 दिवसाचा जमाना झाला मी घरी नाही तमाशाचा कार्यक्रम आहो अच्छा अच्छा. तर म्हणून म्हणलं विचार केला पत्नीनं घरामध्ये बाळसवळाला का सांगू रे काहून? माझा संसार बिघडला नाही ना. संसार बिघडला? काहून कसं काय झालं? अरे पत्नी ऐकायला तयार नाही कशी ऐकत? कशी ऐकत? आज 1500 रुपये देवड्याला गव्हर्नमेंट कुठे देवड्याला? एवढं का नाही? कशी ऐकायची? त्यासाठी हो? त्यासाठी माझा धाक पाहिजे धारणा पाहिजे इम्प्रेशन पाहिजे माणसाजवळ धाक पाहिजे हात पाहिजे दळाला पाहिजे इम्प्रेशन पाहिजे धाक काय पाहिजे अरे बापरे मग तुझ्याजवळ आहे का तो भेटला माझं. तुझ्याजवळ हा आणि तेवढं सुंदर हा त्यासाठी हा कोण माहिती आहे का का त्यासाठी माणसात पाहिजे खुबी का म्हणला माणसात पाहिजे खुबी हा त्या बायकोळ्याची उभी म्हणजे माणसात पाहिजे खुबी असं पलट हात माग कर हात माग कर हे काव आहे खुबी इकडे काव आहे त्यांना जो मागता त्यांना जो द्या माझ्या माणसात पाहिजे खुबी पागल बनवणारा का बे? साला 3 वेळा तेच म्हणते. त्याला सांग. चांगलं सांग चांगलं सांग एका गावाचे माझे मागून आली का माझा हसून राहिलं मारते बंदेला चांगला सांग माणसात पाहिजे मला पागल बनव. इकडे तुम्ही सांगा भाऊ हे काम चांगले ऐकून घ्या मी काय म्हणलो माणसात पाहिजे खूप माणसात पाहिजे खूबी खल नको म्हणजे खडूचा खा त्याला उकार खू म्हणजे माणसात पाहिजे खुबी खूबी माणसात पाहिजे खुबी तर तवा बायको राहते तर मला सांग माझं ना तुझ्या जवळ आहे का देऊ का माय कामाची खूबी नाही असा नको करू रे माये परपंच पिकाला तर सुधरून जाईल रे कोणती खुबी आता मला सांग रे खूबी सांगू का हो त्यासाठी पंढरपुराच्या यात्रा जत्रा केलास का पाटील नाही केलास का नाही केलं. मला बंधारा केला तेव्हा मी ना गेलो पंढरपुरात गेलो त्याची मला एक महाराज भेटला असं महाराज म्हणलो बाबाजी म्हणलो लवकरात लवकर म्हणलो मला सांगा बाबाजी एक दोन मंत्र त्याने एक मंत्र मला असा दिला मध्ये तुझी ठास होते म्हणे असं. ओके पाटील बाबाजी तुम्हाला जरी ऐकायचं असेल तुम्हाला तसं हवाच असेल काय म्हणतो
तुला लग्न झालं हो तुझे बायको आहे? नाही ना नवरा का म्हणलं? बायको नाही म्हणलं तर नवरा खायला पाहिजे नवराच म्हणलो तरी माणसं नवरा बायको म्हणते मग ते सारं सोड हा. वेळ झाला भरपूर हा. एक काम कर हा. तुला माहित आहे माणसापासून माणूस सुधारतो हो ना बोल बाईपासून बाई सुधारतो बरोबर आम्ही तेच म्हणणार होतो आता तुझी पत्नी माझ्या घरापर्यंत आली हा. तर तुझ्या पत्नीचे माझे विचार माझ्या पत्नीला पडतील बरोबर. पटकन घरी जा आणि आपल्या पत्नीला घेऊन ये घेऊन येऊ हो जा बरोबर लागलं. हे भाऊ ते पाय उपाडली होते पाठी आमचा पाय मोडाल का पाहून घ्या हॅलो कोणी गेली असं म्हणतो बघा कोकणाला धरून धरून भाऊ पाटलाच्या होती चालण्याची इज्जत नाही माघारी तर काय करता बायको घेते जाऊन नाही देते गव्हर्नमेंटला टीव्ही इंजेक्शन काढलं कोणत्या मला तुम्ही माहितीच आहे अंदर जसा लागते ते आहे ते सुभद्राबाई मेश्राम आमच्या आई यांच्याकडून 21 रुपयाचा प्राइज मिळाले धन्यवाद लाख लाख शुक्रिया बायको सिने म्हणत मानते देख पाव पेतो आणि खरा खरा लोक सिने बायको म्हणत मी पाहतो म्हणून मी काय म्हणतो ऐकून घ्या आओ कहा गई हो आओ कहा गई हो आओ कहा गई हो तू विदाई बाप यावेळी गोडी गेली असेल म्हणतो घरी आहेस का बाप्पा गोडी गेली असेल म्हणतो म्हणजे हो शकते टीव्ही लावली असेल पाहत असेल म्हणतो घरी आहेस का चल बाई काय करावं म्हटलं मी अगं काहीतरी नवीनच काहीतरी बोलली पाहिजे आणि म्हटली पाहिजे अहो नाही थंडीचे दिवस आहे थंडीमुळे काही करवाच नाही टीव्ही सिनेमा बघितली पाहिजे आणि घरामध्ये आवाज येत आहे त्यांच्या शब्दाला मान द्यायला पाहिजे निशान
तू 2 मिनिटं अहो, आवाज जाऊ द्या आता. जाऊ द्या. आणि समोरच्या लायकात तयारीला लागा. तुम्ही माझ्या का? काय मग? 15 मिनिटं आल्या, हो ठीक आहे. चल. आम्ही लवकर 15 मिनिटं आल्या. अरे 5 मिनिटं मोठी सिरियस लागत आहे बाबा. चल लवकर, चल. ठीक आहे तू दिसली नाही तो पण बदला मला मला सांगा किती मोठा लचक आहे हो पाटलांचा वाडा. बाई नमस्कार. आजी हा नमस्कार बोला ना. आले हो आले. खूप धक्का वाटते हो. आमच्या घरी तुम्ही आले. काय करू बाई, काय झालं? माझा संसार बिघडला आणि या संसारासाठी तुम्हाला यापर्यंत यावं लागलं. खरेच का? कारण बाईपासून बाईचे मार्गदर्शन मिळलं तर खरंच तिच्या जीवनात काही ना काही मिळत नाही. खरं आहे ना, खरं आहे आहे. ना? आणि म्हणून तुम्ही आले. पण शिलानीला काय होईल? दोघी जणी तयारी करा आणि जे माल आपल्या घरी आहे ते बाजारला विकायला घेऊन जा. ठीक आहे ना. जायचं ना? नाही जायचं. चला मग. चला मग.
गिरायकाला आपला माल द्यायचा, 2 पैसे काय पैसे करा आणि आपल्या घराला निघून या. आम्ही निघाल्या बाजारी बसून या. माझ्या हाताला दोनाचा चाक आणि रथ दिसतो लागाचा येत, तर तो रथ कोणता ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि
माझा राऊंड संपला. यानंतर मान्यवर